सभापती महोदय, अनुसूचित जमातीसाठी बार्टी या संस्थेची निर्मिती केली आहे। मराठा समाजासाठी सारथी, आदिवासी समाजासाठी TRTI आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी अमृत, आणि या सगळ्याचं एक समान धोरण निश्चितीसाठी त्यांचे फिक्चर्स आणि समान धोरण असलं पाहिजे। याच्यासाठी 30 ऑक्टोबर 2023ला सामाजिक न्याय विभागातर्फे एक समिती स्थापन केली। या समितीचा अहवाल प्राप्त आहे का आणि त्यांच्या काय सूचना आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा, वरील तिन्ही चारी संस्थांना 300 कोटी रुपयाचा निधी देण्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे, पण त्या प्रमाणात त्या प्रत्येक समुदायाच्या लोकसंख्येशी हे सुसंगत नाही आहे। आणि OBC समाज किंवा OBC, VJNT, SBC हे सगळे जवळपास 65% आहे, आणि या समाजासाठी असणारी जी महाज्योती संस्था हिला फक्त 300 कोटी रुपये दिले आहे। हा या समाजावर अन्याय आहे। या समाजाकरता म्हणजे महाज्योतीला आपण 1000 कोटी रुपये देणार काय, हा माझा प्रश्न आहे। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, या संदर्भामध्ये 2023 मध्ये चीफ सेक्रेटरीच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समितीचा आताच गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा बैठक झालेल्या आहेत। एक पॉलिसी ज्याला म्हणतात ते पॉलिसी ठरवण्याचं काम चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली होतं आहे। मला वाटतं महाज्योती असेल, बार्टी असेल, इतर दोन्ही संस्था असतील, हे चौघांनाही एका रेशोमध्ये आणण्याचं काम सरकारचा प्रयत्न आहे, म्हणून यावर पुढच्या आठवड्यामध्ये निर्णय होईल। यामध्ये चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती समिती अहवाल देणार आहे आणि त्याला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।